अतिशय भयंकर अशी घटना या मनसेच्या पदाधिकाऱ्याबरोबर घडली आणि त्याचं कारण म्हणजे फक्त बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी. या मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये अगोदर मिरची टाकण्यात आली, त्यानंतर तलवारीने त्यांच्यावरती वार करण्यात आले. अतिशय भयंकर पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली. त्याचं झालं असं की बाळासाहेब सरवदे हे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष होते. वार्ड नंबर 2 मधून शालीन शिंदे आणि रेखा सरवदे या दोघेही नगरसेवक पदासाठी उभा राहणार होत्या. पण भाजपने रेखा सरवदे यांना तिकीट न देता शालीन शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळं रेखा सरवदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज भरला. तेव्हा भाजपच्या शालीन शिंदे आणि त्यांचे पती शंकर शिंदे आणि त्यांच्या कुटुंबातील काही लोक रेखा सरवदे यांच्यावरती अर्ज मागा घेण्यासाठी दबाव टाकत होते. याशिवाय त्यांना अर्ज मागं घेण्यासाठी धमकी देखील दिली होती. त्यावेळेस मनसेचे बाळासाहेब सरवदे यांनी मध्यस्थी केली. आपण एकाच नात्यामध्ये आहोत,